नमस्कार मित्रांनो, एस-पी मॅथ अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज आपण पोलीस भरती 2026 साठी अति महत्त्वाचा टॉपिक म्हणजे बोडमास हा आपण इथं शिकणार आहोत. चला तर मग जी आपली सिरीज चालू आहे बोडमास म्हणजे हमखास विचारले जाणारे प्रश्न म्हणजे कोणता? बोडमास. ओके. तर चला तर मग आज आपण स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला. चला. बघा. आजचा आपला पहिला प्रश्न आहे उदाहरण सोडव. ओके. चल. बोर्ड मासचा रूल्स आपल्याला सर्वांना माहित आहे. बी मास. ओके. कंचे भागू बेव. कंचे भागू बेव. बी म्हणजे ब्रॅकेट. ओ म्हणजे चाचीचे. डी म्हणजे भागाकार. एम म्हणजे गुणाकार. ए म्हणजे बेरीज आणि एस म्हणजे वजाबाकी. ह्या रूलनुसार आपल्याला हे गणित सॉल्व्ह करायचे आणि हा विचारलेला प्रश्न म्हणजे छत्रपती संभाजीनगर पोलीस 2024 ला. बघा कशा प्रकारे सोडवायचे आणि अशा क्वेश्चनला खूप जण चुकतात बेटा. ओके. तर चला आता बघा नीट लक्ष घ्या. काय सांगते प्रश्न बघा इकडे. हा 3 गुणिले 3 प्लस 20 मायनस 4 हे भागिले 2 गुणिले 6 भागिले 2 प्लस 1. याला काय करायचं आपल्याला हे कंचे भागू बेव. कंचे भागू बेव. ओके. कंस आहे का याच्यामध्ये? कंस नाही. चेच काय देणे घेणे नाही. भागाकार आहे का? चल मग भागाकार आहे बेटा. अगोदर आपल्याला काय सॉल्व्ह करून घ्यावं लागेल? भागाकार. पहिलं जशाला तसं प्लस 20. आता इथं बघा मायनस बे एक बे बे दोन्ही 4 म्हणजे आपण इथं भागाकार सॉल्व्ह केला. इंटू 3 एक 3 3 म्हणजे किती 3 व्यतिरिक्त 6 प्लस 1 म्हणजे तुमचा हा भागाकार कटला. मग आता त्याच्यानंतर कोण येणार? गुणाकार. मग गुणाकार इथं आहे बघा गुणाकार म्हणजे 3 3 किती बेटा 9 प्लस 20 ला 20 मायनस 3 दोन्ही 6 प्लस 1. ओके. आता टोटलची बेरीज मग कोण येणार आहे? बे. बे म्हणजे कोण? बेरीज. अगोदर हे प्लस 9 आहे प्लस 1 प्लस 20 म्हणजे 9 1 10 10 आणि 20 30 म्हणजे 30 मायनस 6 म्हणजे 30 मधून 6 गेले किती उरले दादा? तुझ्याकडे उरले 24. ओके. 24 हे त्याचं तुझं आन्सर असणार आहे. 24 छत्रपती संभाजीनगर. किती सिंपल साधा क्वेश्चन आहे. फक्त आपल्याला रूल म्हणजे हे त्याचा नियम कळायला पाहिजे. कंचे भागू बेव पहिल्यांदा सुरू कंस नंतर म्हणजे ते म्हणजे चाचीचे गुणाकार लावायचा. बा म्हणजे भागाकार. व म्हणजे गुणाकार. बे म्हणजे बेरीज. व म्हणजे वजाबाकी. ओके. चला पद्धतीने असं सॉल्व्ह करायचं. याचं उत्तर आहे आपलं 24. ओके बेटा. चला आपण घेऊ त्याच्या पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. बघा आता पुढचा क्वेश्चन किती भारी सोपा विचारलेला आहे बघा. पुणे लोहमार्ग 2024. ओके. तर बघा काय म्हणलंय की 6 गुणिले 3 आहे आणि इथं कंस आहे बेटा इक्वल टू काय प्रश्नचिन्ह. तर अगोदर कंस आलं मग आधी ह्या कंसाला सोडवा. 6 गुणिले 3. ओके. या दोघांमध्ये गुणाकार असते बेटा. 3 मधून 1 गेला 2 उरले. झालं टोटलचा गुणाकार करा. 3 दोन्ही 6 6 6 36. किती सिंपल आहे बेटा? 36 संपलं. याचं उत्तर असणार आहे 36. किती बेटा? 36. ओके. सिंपल. चला तर मग पुढचा क्वेश्चन आपण इथं घेऊ. हा आजचा आपला तिसरा क्वेश्चन. आता तिसरा बघा किती बढिया आहे. आणि हा पुणे लोहमार्ग पोलीस 2024 पाठीमागचा ते हा पण म्हणजे किती मार्क झाले बेटा इथं? 2 मार्क झाले. ओके. एक एक मार्क आपल्यासाठी महत्वाचा असतो आणि त्याच्यासाठी आणि हे सिंपल क्वेश्चन जाऊ द्यायचे नाहीत. आता एवढे साधे सिंपल क्वेश्चन बघा. हे 999 हे 99 हे 9 इथं भागाकार हे 99 हे भागाकार हे 9 आणि हे भागाकारामध्ये 3 बरोबर काय म्हटलंय? एकदम सिंपल साधं. ओके. एक एक गणित सॉल्व्ह करतो बघा. हे 999 जशाल तसं अगोदर काय करायचं बेटा? भागाकार करायचा. हो कंचे भागू बेऊ गुणाकार नाही. आता याच्या भागाकारात दोघंही लिहितो. इंटू हे 999 हे 9 दोघांच्या भागाकारात काय लिहिलं बेटा? हे 99 लिहिलं. इथे जशाला तसं हे 9. ओके. आणि हे 3. हे कटलं हे कटलं.
ओके. इथे 999 आणि इथे काय उरणार 9 हे भागिले 9 आणि हे 3. तर हे 999. ओके. हे 9 9 त्रिक किती बेटा? 9 त्रिक म्हणजे 9 एक 9. ओके. आणि भागाकारात किती आलं बेटा इथं 3 आलं. 9 एक 9 आणि हे भागाकारातले 3 म्हणजे 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 गुणिले 1 म्हणजे तेच. आन्सर तुमचं आलं 333. काय आलं बेटा? 333. आता 333 कुठं आहे? ऑप्शन नंबर 3. काय आहे? सिंपल साधं करत चालायचं आणि हे मार्क आपल्याला 1-2 मार्क हमखास विचारतात. 2 मार्क आपल्यासाठी आले पाहिजेत. ओके बेटा. ओके कळालं कंचे बागू बेव याला अगोदर काय केल्या हे 900 तशाला तसं हे ह्या 999 ला याला डिवाइड केल्या ओके ह्याला म्हणजे हे कटलं इथं 9 उरलं ह्या 9 ला 9 एक 9 आणि हे जे 3 आहेत त्या दोघांच्या डिवाइड मध्ये म्हणजे 3 एक 3 3 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 333 गुणिले 1 म्हणजे 333च एवढं साधं सिंपल चला पुढचा आता इथं काय म्हटलंय की एक्स किती आहे ते काढायचे 2x कंसाचा वर्ग प्लस 500 इक्वल टू 900 तर एक्स ची किती किमी आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस 2024 ला विचारलेला प्रश्न आहे हा तर बघा मित्रो बघा इकडे काय करायचं 2x ह्या कंसाचा वर्ग इथं आहे बेटा 500 आणि इथं आहे आपला 900 तर एक्स ची किंमत काढायची साधं सिंपल आहे बघा हे 2x हे जशाला तसं हे कंसाचा वर्ग जशाला तसं ओके इथे इक्वल टू हे प्लस 500 आहेत तिकडे नेऊन टाकायचे तिकडे गेल्यावर काय होतात मायनस बरोबर चिन्हाच्या तिकडी म्हणजे इक्वल टूच्या तिकडी टाकायचं झालं तर हे आलं आपलं मायनस तर 900 मधून 500 गेले 900 मधून 500 गेले किती उरले बेटा 400 किती उरले 400 तर 2x याचा मग आता एक काय करतो बघ 2x इकडला स्क्वेअर जे आहे इकडे जाऊन वर्गमुळात जाणार कशात जाणार बेटा वर्गमुळात ओके मग हे 400चा वर्गमूळ कोण आहे 400चा वर्गमूळ किती आहे बेटा आपला 20 आहे म्हणजेच एक बे म्हणजे किती आले x ची किंमत किती आली बेटा 10 आली किती आली 10 400चा वर्ग 400चा हे वर्गमूळ कोण आहे 20 आहे हे दोन न बे एक बे म्हणजे किती आलं x ची किंमत 10 आली ऑप्शन नंबर तिसरा आपला चौथावाला क्वेश्चन छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस 2024 ला विचारलेला प्रश्न साधा आपल्याला एक्स ची किंमत काढायची होती म्हणजे 2x² प्लस इकडे प्लस होतं तिकडे जाऊन मायनस झालं 900 मधून 500 गेले 400 उरले आणि इकडे वर्ग होता तिकडे जाऊन वर्गमुळात गेली व्हॅल्यू म्हणजे 400चा कोणाचा वर्ग आहे तर 20चा आहे मग इकडे 2 आहे 2च्या भागाकारात म्हणजे बे एक बे म्हणजे किती आले एक्स ची किंमत 10 आली ओके सोपे सोपे ओके चला पाचवा क्वेश्चन यवतमाळ पोलीस 2024 ला विचारलेला प्रश्न चल सांग आता इथं आलं आधी काय सोडवायचे कंचे भागू बेव कंचे भागू बेव ओके म्हणजे आधी कंस आला आधी ह्या कंसातली व्हॅल्यू सोडून घ्यायची बेटा होय हा कंस सोडून घ्यायचा म्हणजे 12 किती 36 आणि हे किती बेटा 40 ओके हे झाले 40 हे 8 मायनस 5 8 पंचे किती बेटा 40 इथं मायनस 5 इक्वल टू 5 मधून 5 गेले 0 म्हणजे तुझं उत्तर काय आलं 0 साधं बघ किती सिंपल क्वेश्चन आहे हा ओके बेटा 12 36 36 प्लस 4 किती 40 या एवढ्याचं उत्तर तुझं इथं 40 आलं 40 भागिले 8 म्हणजे 8 पंचे 40 5 मायनस 5 म्हणजे उत्तर तुझं आलं 0 ओके साधा क्वेश्चन एकदम बढिया चला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आता हे पुढचा क्वेश्चन बघा नवी मुंबई पोलीस 2024 ला विचारलेला प्रश्न आहे अगोदर कंचे भागू बेव आधी कंस सोडवायचा आता हे स्क्वेअर वाला कंस आधी छोटे वाले कंस सोडून घ्यायचे मग स्क्वेअर वाला हे मायनस 325 जशाला तसं प्लस मी जशाला तसं लिहितो मायनस 108 हे जशाला तसं ओके आता हा कंसातलं 25 जशाला तसं अगोदर हा ब्रॅकेट सोडून घेऊन 107 मधून मायनस 124 गेले किती उरले बेटा आधी हा कंस सोडून घ्यायचा किती उरले 107 म्हणजे मायनस किती उरला मायनस मोठ्या संख्येचं साइन
म्हणजे 124 मधून 107 गेले, इकडे 14 मधून 7 गेले, म्हणजे -17 उरले. काय उरले बेटा? -17. हा ब्रॅकेटचं उत्तर किती आलं? -17 आलं. म्हणजे हा ब्रॅकेटचं उत्तर किती आलं बेटा? -17. तर -325 जशाला तसं, ओके. हे -108 जशाला तसे, प्लस आता पूर्ण हा ब्रॅकेट 25 मायनस मायनस काय झालं इथं प्लस झालं. 25 आणि 17 किती झाले बेटा? 42. किती झाले? 42. तर -325 प्लस मायनस प्लस मायनस, तर -108 मधून 42 गेले, किती उरले? 8 मधून 2 गेले, 6 उरले. आणि इथला 10 मधून 4 गेले, 66. म्हणजे काय उरले? -66. मोठ्या संख्येचं साइन -66. ओके. तर -325 -66 ह्या दोघांचं उत्तर काढा. म्हणजे तुमचं ऑप्शन कोणतं येईल? -391. -391 हे त्याचं उत्तर असणार आहे. -391. काय केली? पहिली व्हॅल्यू जशाला तशी लिहिली, प्लसला प्लस, हे जशाला तसं, प्लसला प्लस, हे 25ला 25. आता इथं हा ब्रॅकेट वाला छोटावाला ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करून घेतल्या. 107 मधून 124 जात नाहीत. 124 मधून 107 गेले, 17 उरले. काय उरले? 17. तर इथं मोठ्या संख्येचा साइन दिल्या -17. म्हणजे हा ब्रॅकेट -17 आला. मग हे मायनस मायनस काय झालं दादा? प्लस झालं. 25 आणि 17, 25 आणि 17 म्हणजे 42 झालं, प्लस 42. मग आता हे आला, हा कंस स्क्वेअर वाला, हे सोडून घ्यायचं. मायनस प्लस मायनस होते. 108 मधून 4 गेले बेटा, किती उरले? 108 मधून 4 गेले, 66 उरले. मोठ्या संख्येचं साइन दिलं -66. हे प्लस वाला, हे मायनस, प्लस मायनस मायनस झालं. मायनस, आता मायनस मायनस प्लस होते. ओके. आणि उत्तराला साइन मोठ्या संख्येचं जाते. ओके. हे -391 हे त्याचं उत्तर असणार आहे. हे नवी मुंबई पोलीस 2024 साठी हा प्रश्न विचारलेला आहे. चला तर मग पुढचा. आता खालीलपैकी योग्य सूत्र कोणते? खालीलपैकी योग्य सूत्र कोणते? बघा. आता पहिलं काय म्हटलंय? ए प्लस बी चा होल स्क्वेअर आहे. म्हणजे ए प्लस बी चा होल स्क्वेअर. नेहमी लक्षात ठेवायचं, ए प्लस बी कंसाचा वर्गाचं सूत्र, हे सूत्र लय महत्वाचे आहे. 3-4 हे सूत्र तुम्हाला पाठ पाहिजे. याचं सूत्र येणार आहे ए चा वर्ग प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके. हा त्याचं स्क्वेअर, हा त्याचं सूत्र. दुसरं राहणार आहे, आता दुसरं ऑप्शन म्हणलं ए मायनस बी चा होल स्क्वेअर काय? तर ए मायनस बी चा होल स्क्वेअर असणार आहे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे ए प्लस बी चा कंसाचा वर्ग बरोबर ए चा वर्ग मायनस 2ab प्लस बी चा वर्ग. ओके. हे झालं. हे त्याचे खरे सूत्र आहेत. इथं काय म्हणले? ए प्लस बी चा होल स्क्वेअर, ए प्लस बी चा होल स्क्वेअर मायनस 4ab म्हणले. म्हणजे हे त्याचं सूत्र आहे. हा तर राहणार नाही. हा तर ऑप्शन कटला. ए मायनस बी चा होल स्क्वेअरचं सूत्र आहे ए मायनस बी चा कंसाचा वर्ग बरोबर ए चा वर्ग मायनस 2ab प्लस बी चा वर्ग. म्हणजे हे सुद्धा तुझं काय असणार आहे बेटा? हे सुद्धा तुझं चुकीचं आहे. इथं प्लस पाहिजे होतं, इथं मायनस पाहिजे होतं, हे इथं साइन चुकली. ओके. आता तिसरं वालं, ए मायनस बी चा होल स्क्वेअर इक्वल टू ए मायनस बी चा होल स्क्वेअर प्लस 4ab. म्हणजे हा पण चुकीचा आहे. आणि आता तिसरा वाला क्वेश्चन, हे जे तिसरा आहे, चौथं जे ऑप्शन आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये एका कंसामध्ये ए प्लस बी येतो आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी येतो. म्हणजे याचं उत्तर आपलं कोणतं असणार आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर 4. कोणतं बेटा? ऑप्शन नंबर 4. ओके. याच्यातला ऑप्शन नंबर 4. हे फॉर्म्युले आणि हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजे. ह्या कन्सेप्टवर क्वेश्चन पडतात बेटा. ओके. आणि नवी मुंबई पोलीस 2024 ला क्वेश्चन पडलेला आहे. चला नेक्स्ट. आता 8वा क्वेश्चन बघा. भंडारा पोलीस 2024 ला विचारलेला प्रश्न आहे आणि सिंपल आहे. याच्यात काही हे नाही. हे दोघांची बेरीज, त्या दोघांची बेरीज करून टाकायची. हे 1250 आणि 1725 किती? 5, 5 आणि 6 7, 7 आणि 8 9 आणि 2 29 75. ह्या दोघांची बेरीज 25 600 आणि 365. 5 आणि 5 10, हातचे आले 1, 6 आणि 7 8 आणि 1 9, 8 आणि 3 10 11 12, म्हणजे 129. ओके. मग आता ह्या संख्येनं याला भागायचे, तर 129 75 ओके भागिले किती?
129 आता हे जे दोन झिरो आहे ह्या झिरोला साईडला ठेवा याला मी असं बी लिहू शकतो 2975 हे 29 इंटू 1/10 याला असं बी साईडला ह्या 10 जे आहे मल्टिप्लाय याला साईडला लिहिलं ओके. आता यानं जर याला भागल्या 9/45 म्हणजे एक तर एकक स्थानी 5 येईल. हे ट्रिक सांगतो. यानं 129 ला भागत बसायचं नाही. एकक स्थानी इथं कोण आहे 9 आहे आणि 9चा पाडा 9 1 9 9 दोन्ही 18 9 त्र्यांचे 9 27 9 चौक 36 9/45 आहे बेटा. किती 45 म्हणजे एकक स्थानी 5 आहे. म्हणजे इथं आपल्याला किती येणार आहे 5 येणार आहे. म्हणजे 5 पर्यंत भाग जाऊ शकते. मग आता ह्या पुढच्या संख्येला अशी कोणती संख्या जर मी हे 25 जर 15 न जर ह्या 129 ला गुणलं तर हे उत्तर येणार नाही. तसंच मी ह्या 5 एकक स्थानी जर 2 25 ने जर गुणलो याला 25 गुणिले हे 29 न जर आपण गुणाकार केल्या तर ही त्याची संख्या येणार आहे. ओके. तर म्हणजेच इथं भाग बसणार आहे 25चा. किती बसणार आहे 25चा आणि 25 भागिले खाली 10 उरले म्हणजेच आता 1 वर 0 असेल तर 10 न भागत बसायचे नाही. वरची संख्या जशाला तशी लिहायची 1 नंतर पॉईंट द्यायचा. हे त्याचं उत्तर 2.5 2.5 हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि 25 न कोणत्याही संख्येला जर गुणाकार करायचा झाला तर काहीच नाही 2 झिरो लावायचे आणि 4 न भागायचं. ओके. ते त्याचा आपला आन्सर येते. चला पुढं 225 ओके चला हे झालं. हे कार्यक्रम कळाला याचा. हे साधं सिंपल होतं. याचं काय अवघड नव्हतं. दोघांची बेरीज करायची, ह्या दोघांची बेरीज करायची आणि त्याला भागायचं. म्हणजे याचं उत्तर आहे 2.5. नेक्स्ट हा बघा. आता हा क्वेश्चन विचारलेला आहे ठाणे शहर पोलीस 2024 ला. साधा किती सिंपल क्वेश्चन आहे बघा. पण असे मार्क तुम्ही घालवता घाई गडबड करून. ओके. आता हे 700 किती 34 गुणिले 999 ओके 999. आता नेहमी लक्षात ठेवायचं 9 न मल्टिप्लाय करायचं झालं की 900 999 99 999 9999 असं संख्या जर आली हे अशी ही ह्या पट्टीमध्ये 900च्या साधं सिंपल हेच क्वेश्चन लिहायचा. किती 9 आहेत 1 2 3 9 आहेत याला 3 झिरो लावायचे गुणाकार करत बसायची गरज नाही आणि याच्यातून हीच संख्या काय करायची बेटा वजा करायची. हे तुझं उत्तर येईल. आता इथला एक इथं घेतलास इथं 10 झाले इथं 10 झाले इथं 10 झाले 10 मधून 4 गेले किती उरले 6 उरले. 9 मधून 3 गेले किती उरले 6 उरले. 9 मधून 7 गेले 8 9 2 उरले आणि इथला एक इथं उरले तुझे 3 इथले 3 ला 3 7 ला 7 म्हणजे 73 32 66 तुझं उत्तर आहे. 73 32 66 म्हणजे पहिला ऑप्शन आहे. पहिल्या ऑप्शनला ठोकून टाक. संपला कार्यक्रम. 13 32 66 कळालं हे कसं केलो. हे असं गुणाकार करत बसायचं नाही. मग त्याला टाइम घालत बसायचं नाही. कर रे गुणाकार लाव दे धडाका दमदार. काय नको थोडस अभ्यास बघ. असं जर आलं म्हणजे कोण्याही संख्येनं 9 न किंवा 999 किंवा 999 किंवा 9999 किंवा हे असे जर संख्या आले ना त्यावेळेस काय करायचं ज्या संख्या मल्टिप्लिकेशन मध्ये जे गुणाकारात असेल ती काय करायची तीच संख्या लिहायची. त्याच्या पुढे जितके झिरो आहेत म्हणजे जेवढे 9 आहेत तेवढे काय करायचे बेटा झिरो लावायचे आणि तीच संख्या त्याच्यातून वजा करायची. म्हणजे ते त्याचं तुझं उत्तर असणार आहे. ओके. नेक्स्ट आजचा आपला शेवटचा क्वेश्चन आणि 10वा क्वेश्चन. ओके बेटा. चला बघा. आता इथं आहे महिरपी कंस. ओके याला महिरपी कंस म्हणतात. हे स्क्वेअर वाला अगोदर हे छोटा वाला सोडून घ्यायचा. आता बघ हे 40 आणि 20 40 मधून 20 गेले किती उरले बाबा 40 मधून 20 गेले तुझे 20 उरले आणि ह्या 20 ला 5 ने डिवाइड करायचे म्हणजे किती झालं पाऊण चोक 20 म्हणजे तुझा हा एवढा वाला पाऊण चोक 20 किती आलं याचं उत्तर फक्त 4 आलं. पाऊण चोक 20 4 आलं. इथं इंटू इथं 12 हे महिरपी कंस आणि हे बाहेरचे 4 4 दोन्ही 8 प्लस 4 किती आले बेटा तुझे नाही नाही 2 नाही तर 12 आहेत बेटा. 12 चोक 48 48 आणि 4 किती 52 किती आले बेटा 52. हे तुझं 52 आहे का पहिलंच ऑप्शन तुझं 52 आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलीस 2024 ला विचारलेला प्रश्न बघा साधा सिंपल. अगोदर हे छोटावाला ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतल्या 40 मधून 20 गेले 20 उरले त्याला 5 न भागल्या म्हणजे त्याचं उत्तर येते 4 आणि इथं 12 आहे महरपी कंस म्हणजे 12 12 चोक 48 आणि हे जे 4 आहे ना हे या सगळ्याच्या बाहेर आहे.
हे सगळं सॉल्व्ह केल्याच्या नंतर मग याला +4 त्याच्यामध्ये ॲड करायचे. ओके बेटा? चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन-नवीन क्वेशन मी घेऊन येईल. ओके बेटा? जय हिंद.